आपण सध्या करमाळ्यामध्ये आहोत. या ठिकाणी जे आहे ते करमाळ्यातील गणेश भानवसे यांनी जे आहे ते वन विभागातील मियावाकी वृक्षांचं जे आहे ते या संदर्भात जे आहे ते भ्रष्टाचार झाल्याची तक्रार देखील त्यांनी केली होती. वेगवेगळे आंदोलन देखील केलं होतं, परंतु देखील अजून कुठल्याही प्रकारची जे आहे ते कारवाई न झाल्यामुळे त्यांनी जे आहे ते पुढे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. आपल्याबरोबर गणेश भानवसे आहेत. काय सांगाल, नेमकं काय प्रकार आहे, काय पुढची भूमिका आहे? सोलापूर जिल्ह्यामध्ये मियावाकी रोपवन यामध्ये बऱ्याच वेळेस म्हणजे तक्रारी केल्या, घोटाळा झालाय म्हणून वारंवार तक्रारी केल्या, उपोषण केलं. उपोषण 26 जानेवारीला पुणे येथे भांबुर्डा येथे वन विभागासमोर उपोषण केलं. 27 जानेवारी रोजी ठाकरे साहेब यांनी समिती गठीत केली की बाबा 15 दिवसामध्ये ती समिती हे करेल, म्हणजे पूर्ण झालेला चौकशी करेल आणि तुम्हाला अहवाल देईल. आज या चौकशी समिती गठीत होऊन 3 महिने उलटून गेले. आजपर्यंत कसल्याही प्रकारची समितीने मला उत्तर दिलेलं नाही, कळवलेलं नाही, न कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत मला कळवलेलं नाही. त्यामुळे मी आता 6 तारखेपर्यंत वाट बघणार. 6 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर 7 तारखेला पुणे येथे मी आत्मदहन करणार आहे. काय या संदर्भात प्रशासनाला निवेदन वगैरे दिलंय का? मी प्रशासन पुणे भांबुर्डा येथील वन विभाग इथं असतील, ठाकरे साहेब असतील यांना दिले, सोलापूरला दिलेलं आहे, पुण्याचे CPA साहेब असेल त्यांना दिलेलं आहे, पोलीस स्टेशन चतुर्शृंगी त्यांना दिलेलं आहे, करमाळा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. या सगळ्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की 6 तारखेपर्यंत जर कारवाई नाही झाली तर 7 तारखेला मी आत्मदहन करणार. पुण्यामध्ये कुठं आत्मदहनाचं असतं? पुण्यामध्ये वन विभाग भांबुर्डा गोखले नगर या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे. नक्कीच आपण पाहतो की या करमाळ्यातील वन विभागातील मियावाकी जे वृक्ष लागवड होती त्यामध्ये भ्रष्टाचार झाला. वेळोवेळी या जे भ्रष्टाचारी जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी जे आहे ते गणेश भानवसे यांनी जे आहे ते वेगवेगळे आंदोलन केले, उपोषण केले, तरी देखील प्रशासनाकडून जे आहे ते कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने 7 तारखेला जे आहे ते त्यांनी पुणे येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून या संदर्भात जे आहे ते प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलेले आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.